मुंबई अहमदाबाद महामार्गाजवळील खासगी, शासकीय आणि वन विभागाच्या जमिनी भूमाफियांनी हडप केल्या आहेत. या ठिकाणी तिवरांच्या झाडाची कत्तल करून झाड मातीखाली गाडून मोठ्या प्रमाणात मातीभराव सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणच्या पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आज वसईत महसूल शिष्टमंडळाने ससूपडा परिसरात होणाऱ्या मातीभराव झालेल्या जमिनीवर जाऊन पंचनामा करून कारवाईला सुरुवात केली आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वसई हद्दीत ससूनगर परिसरात ससूपडा आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खारटन जमीन आहे, तर बाजूलाच वसई, नायगाव, भाईंदर, वर्सोवा खाडी आहे. या खाडीलगतच जमीनच्या मागच्या अनेक वर्षापूर्वीचे मोठमोठे तिवरांची झाडे आहेत. तर महामार्ग आणि खाडीमधला शेकडो एकर जमीन पडीक आहे. याच पडीक जमिनीतून पाण्याचा निचरा होणारे मोठमोठे नैसर्गिक नाळेही जातात. पण येथील भूमाफियांनी या जमिनीवर माती भराव करून त्या ठिकाणचे नैसर्गिक नाले बुजवले आहेत. वर्षानुवर्षे जुने असणारे आणि खाडीकिनारी असलेले तिवरांचे झाड कापून जळून ते नष्ट करत या ठिकाणी 10 ते 15 फूट उंचीचा मातीभराव केला आहे. या मातीभरावामुळे तिवरांचे झाड नष्ट होऊन नैसर्गिक नाळेही संपुष्टात आले आहेत. प्रशासनाच्या नाकावर टिचून मातीभराव सुरू असताना काल गुरुवारी वसईच्या महसूल अधिकारी कर्मचारी यांनी 50 हायवे ट्रक पकडून त्यांच्यावर कारवाई केली आहे. तर आज पुन्हा ज्या ठिकाणी या मातीभराव केला जात होता त्याकडे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्या ठिकाणी अनेक तिवरांच्या झाडांची कत्तल करून पर्यावरणाचा ऱ्हास केला आहे. या मातीभराव करणाऱ्या भूमाफियांविरोधात कारवाई करण्याचं असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. काल आम्ही 47 गाड्या पकडल्या मातीच्या. त्या कुठे टाकतात याची चौकशी करण्यासाठी आलो होतो. त्यानंतर त्या गाड्यांचा आम्ही आता चौकशी करण्याचं काम चालू केलेलं आहे. त्यानंतर आम्हाला समजलं की बाजूला त्याच हद्दीमध्ये ससूनगरमध्ये एक ठिकाणी भराव केलेला आहे. ते भराव आम्ही बघण्यात आलो. तर त्या भरावाची आम्ही आता मोजमाप घेतलेला आहे. त्या भरावामध्ये जवळजवळ कांदळवनची झाडं काही गाडली गेलेली आहेत, काही तोडली गेलेली आहेत. त्याच्यावरती आता आम्ही नियमानुसार कारवाई करणार आहोत. ही खारलाईनची जमीन आहे आणि खारलाईनच्या बॅनच्या बाजूला त्यांनी तो बांध पूर्ण बुजवण्याचं काम चालू केलेलं आहे. अंदाजे आता सांगता येणार, तसं सांगता येणार नाही, परंतु छोटी मोठी झाडं असतील याच्यामध्ये गेले असतील. पर्यावरण ॲक्टनुसार त्यांच्यावर कारवाई होणार. हा आज जो भराव आहे, नवीन भराव आहे, हा 4-5 दिवसापूर्वीपर्यंत झालेला भराव दिसतोय. हा जवळजवळ 1.5 एकरच्या आसपास आहे आणि हा जवळजवळ आता जो नवीन जो भराव आहे तो 1.5 एकरच्या आसपास आहे आणि जो पूर्वी जो भराव झालेला आहे तो 20-25 एकरच्या आसपास आहे. त्याच्यावरती दंडनीय कारवाई झालेली आहे. आता याच्यावरती आम्ही कडक स्वरूपाचे गुन्हे दाखल करणार आहोत आणि त्यांच्यावरती कारवाई करणार आहोत. त्या गाड्या जर माती इकडे आणून टाकत असतील किंवा त्या पर्यावरणाचा ऱ्हास करण्यासाठी जर उपयोग होत असेल तर त्या गाड्यांवरती देखील पर्यावरणाचा ऱ्हास होतो म्हणून गुन्हे दाखल केले जातील. वसईच्या हद्दीमध्ये ससूनवघर आणि जो वर्सावे ब्रिज आहे खाडीवरचा तिथपासून तो लोढा मंदिर जे आहे तिकडचा जो रेल्वे ब्रिज तिथपर्यंतच्या दोन्ही बाजूच्या परिसरात खाडी आणि कांदळवन क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने माती माफियांकडून भराव चालू आहे. हा बेकायदेशीर भरावामुळे एक प्रचंड कांदळवनाची तिकडे तोड झालेली आहे, पर्यावरणाचा मोठा ऱ्हास केलेला आहे आणि ज्याच्यामुळे आपण बघतोय की गेल्या काही वर्षापासून वसई हायवे हा पावसामध्ये थोडासा पाऊस जरी पडला तरी सतत पाण्याखाली बुडतो. ही अतिशय गंभीर परिस्थिती ह्या माती माफियामुळे निर्माण झालेली आहे. या प्रकरणात गेल्या 2 वर्षापासून सातत्याने तक्रारी होत होत्या, परंतु स्थानिक तिकडचं महसूल प्रशासन असेल, स्थानिक पोलीस प्रशासन असेल आणि स्थानिक महापालिका असतील, ह्या सगळ्यांच्या संगनमताने दिवसाढवळ्या सातत्याने शेकडो डंपर रोजचे कांदळवनात माती भराव करत होते. या प्रकरणात गेल्या वर्षीच्या 4 सप्टेंबर रोजी जी उच्च न्यायालयाच्या आदेशाने कोकण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जी पाणथळ समिती स्थापन झालेली आहे त्या समितीमध्ये मी हा विषय मांडला होता की एवढ्या मोठ्या प्रमाणात तिकडे कांदळवनात भराव होतोय, तिकडे भरणी करून तिकडे बांधकामं होत आहेत, परंतु स्थानिक प्रशासन त्याच्यावरती कारवाई करत नाही. या बाबतीत तो मुद्दा मांडल्यानंतर कोकण आयुक्तांनी सुद्धा निर्देश दिले होते की तुम्ही कारवाई करा म्हणून, परंतु त्यानंतर सुद्धा कारवाई केली जात नव्हती. म्हणजे इतके निगरगट्ट हे माती माफिया आणि ह्यांचं हे संगनमत आहे प्रशासनाशी हे याच्यावरून स्पष्ट होतं. आणि काल जे काही डंपर पकडले आहेत ते डंपर जे आहेत त्याचप्रमाणे त्या डंपरचे चालक मालक ज्यांच्या जमिनीमध्ये हा भराव झाला त्या ठिकाणी ज्यांनी कच्ची पक्की बांधकामं केली ह्या सगळ्यांवरती पर्यावरण संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांचे सगळे डंपर वगैरे हे जप्त केले पाहिजेत. त्याचप्रमाणे
ह्या एवढ्या मोठ्या भरावाला, जो शेकडो एकरमध्ये तिकडे जो भराव झालेला आहे, त्याला जबाबदार जे स्थानिक पोलीस, महसूल विभागाचे जे कोणी अधिकारी आहेत आणि महापालिकेचे अधिकारी आहेत, त्यांच्यावर सुद्धा निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर सुद्धा